जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो. आज आलो आहे शिवनेरी येथे बुद्ध लेणीवर आणि तुम्ही पाहू शकता की शिवनेरी किल्ल्याच्या डोंगरामध्ये ह्या लेण्या कोरलेल्या आहेत. लांबून दिसणारा हा शिवनेरी किल्ला आणि त्याच्याच डोंगरामध्ये कोरलेल्या ह्या शिवनेरी अशा बुद्ध लेणी. तर चला तर मग तुम्हाला दाखवतो आज शिवनेरी किल्ल्यावर कोरलेल्या अशा ह्या सुंदर बुद्ध लेणी. चला तर मित्रांनो फायनली पोहोचलो आहोत लेणीच्या पायथ्याला आणि पाहू शकता सुंदर कातळात कोरलेली ही लेणी किती सुंदर दिसत आहे. आणि ही आहे जुन्नर येथील शिवनेरी जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या डोंगराच्यामध्ये कोरलेले आहे. तर मित्रांनो ह्या लेणीची सुरुवात ही खूप सुंदर अशी आहे आणि तुम्ही पाहू शकता की दाट झाडीमध्ये ही किती सुंदररित्या कोरलेले आहे. पाहू शकता सुंदर अशा कातळात कोरलेली ही अशी सुंदर बुद्ध लेणी. मित्रांनो ह्या लेणीची सुरुवात ही जी काळाच्या ओघात नष्ट झालेली लेणी आहे त्या लेणीपासून होते. पाहू शकता सुंदर अशी कातळात कोरलेली लेणी, पण काळाच्या ओघात ती आता नष्ट झालेली आहे. त्याच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला अजून एक लेणी दिसते किंवा विहार दिसतं जेथे पडझड झाले नाही, तिचे खूप खराब हालत आहे. त्याच्यानंतर अजून पुढे आल्यानंतर तुम्हाला अजून एक लेणी दिसते तिचे पण खूप अशी पडझड झालेली आहे आणि काळाच्या ओघात तिचे खूप असे अवशेष शिल्लक बाकी राहिलेले आहे. अजून पुढे आल्यानंतर तुम्हाला एक पाण्याची टाकी दिसते. पाहू शकता खूप सुंदर अशी पाण्याची टाकी कोरलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला सुंदर असे एक चैत्यगृह कोरलेले दिसते. पाहू शकता या चैत्यगृहाच्या बाहेरच्या भिंतीवर सुंदर अशी चित्र काढलेली आहेत. पाहू शकता आणि ते काळाच्या ओघात नष्ट होताना दिसत आहेत. त्यानंतर पाहू शकता हे सुंदर असं चैत्यगृह आहे. जुन्या काळात ज्यांनी कोणी हे कोरलेलं आहे ते सुंदर असे कोरलेलं आहे. या चैत्यगृहाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला सुंदर असे दार कोरलेलं आहे. पाहू शकता त्याला खोपणे आहेत. जुन्या काळात जे कोणी बौद्ध भिक्खू वास्तव्य करीत असतील त्यांनी त्यांच्या दरवाजा लावण्यासाठी याचा उपयोग केला असेल. आणि पाहू शकता हे आहेत पिलर्स जे की अष्टकोनी आहेत. अष्टांगी मार्गाचा जो सिम्बॉल म्हणून हे अष्टकोनी पिलर्स आहेत आणि त्याचा जो ह्या पिलरचा जो खालचा भाग आहे पाहू शकता सुंदर असं नक्षीकाम करून तयार केलेला आहे. आणि आतमध्ये आपण चैत्यगृहात जेव्हा प्रवेश करतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता या चैत्यगृहाच्या वरच्या साईडला जे छत आहे त्या छताला सुंदर असे नक्षीकाम केलेलं आहे, चित्र रेखाटलेले आहे. आणि त्याच चैत्यगृहामध्ये असणारा हा सुंदर आणि खूप मोठा असा हा बुद्धस्तूप की जो जुना काळात कोरलेला आहे आणि जी स्तूप आहे हा एक बुद्धाचं प्रतीक म्हणून पूजलं जातं. पाहू शकता तुम्ही.
चैत्यगृहाच्या पुढील बाजूस खूप अशा साऱ्या लेणी कोरलेल्या दिसतात. त्यानंतर तुम्ही अजून थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या अशा पाण्याच्या टाक्या कोरलेल्या दिसतात. पाहू शकता ही एक आहे खूप मोठी अशी पाण्याची टाकी. त्याच्यानंतर अजून पुढे गेल्यानंतर ही एक आहे अजून पाण्याची टाकी. अजून पुढे गेल्यानंतर सुंदर असे कातळात कोरलेले तुम्हाला खूप साऱ्या अशा पाण्याच्या टाक्या कोरलेल्या आहेत. पाहू शकता मित्रांनो तुम्ही. मित्रांनो ह्या लेणीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये खूप सारे असे छोटे लेणे कोरलेले आहेत किंवा विहार आहेत. पाहू शकता जे की जे बौद्ध भिक्खू राहत होते जुन्या काळात येथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था किंवा मेडिटेशन करण्यासाठी त्यांची व्यवस्था म्हणून हे विहार कोरलेले आहेत. पाहू शकता सुंदर अशी कातळात कोरलेली ही लेणी. आणि काही लेणीच्या आतमध्ये किंवा विहाराच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता छताला त्याच्या सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. कोरीव खूप असे सुंदर चित्र कोरलेले आहेत. पाहू शकता आता ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, कारण खूप असे काळ गेल्यामुळे काळाच्या ओघात त्याच्यावर परिणाम होऊन ती चित्र आता नष्ट झालेली आहेत. पाहू शकता मित्रांनो खूप सुंदर अशी पेंटिंग आहेत, पण काळाच्या ओघात ती आता नष्ट होताना दिसत आहेत. पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो ही आहे शिवनेरी जो किल्ला आहे जुन्नरमध्ये, तेथील बुद्धिस्ट केव्ज पाहू शकता. खूप मोठी अशी ही बुद्धिस्ट केव्जचा ग्रुप आहे. छान असे कातळात कोरलेला हा जुन्नर येथील शिवनेरी बुद्धिस्ट केव्ज पाहू शकता. खूप सुंदर असे शिल्पकला आणि खूप सुंदर असा बुद्धस्तूप आहे ते कोरलेला आहे माझ्या पाठीमागे. ही आहे पाण्याची टाकी पाहू शकता. आहे शिलालेख जो कोणी ही लेणी कोरण्यासाठी दान किंवा मदत केली असेल त्यासाठी. या एक विहार काळाच्या ओघात खूप अशी हानी झालेली आहे केव्जची. ते पण सुंदर असं विहार आहे की ज्याचे बौद्ध भिक्खू राहायचे. ते पण एक छोटं विहार आहे तुम्ही पाहू शकता. या विहाराच्या आतमध्ये ह्या पेंटिंग्स आहेत. खूप सुंदर अशी पेंटिंग्स आहेत.
काही आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आणि खूप असे विहार आहेत जे की बौद्ध भिक्षुकांसाठी कोरलेले आहेत. हे आहेत पाण्याच्या टाक्या. जुन्या काळात जे बौद्ध भिक्खू इतर असायचे त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था. एक पाण्याची टाकी आहे. खूप मोठी अशी लेणी. हे खूप मोठी पाण्याची टाकी आहे. हे आहेत आमचे सहकारी जे आज आलेलो आहोत लेणीवर पाहू शकता. खूप सुंदर अशी ही केव्ज आहे पाहू शकता. ही आहे खूप मोठी अशी पाण्याची टाकी पाहू शकता. ही आहे विहार एक लेणी जे बौद्ध भिक्षुकांसाठी त्यांचा उपयोग करत आहे. शिवनेरी येथील खूप मोठी अशी ही लेणी आहे. मित्रांनो हे एक आहे चैत्यगृह पाहू शकता. चैत्यगृह म्हणजे जेथे बुद्धांची नमन केलं जातं अशी जागा. जुन्या काळात तिथं खूप अशी पेंटिंग्स होत्या पण काळाच्या ओघात ते नष्ट होत झालेले आहेत पाहू शकता. हे आहे सुंदर असं बुद्धस्तूप वगैरे पाहू शकता. खूप सुंदर असं खातात शिल्प पडलेलं आहे बुद्धस्तूपात. काही शून्य आणि हा आहे जुन्या परिसर जो की ह्या लेनच्या समोर आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणणं मित्रांनो हे आहे सुंदर असं चैत्यगृह पाहू शकता. अष्टकोनी हे पिलर्स आणि सर्वात मोठा असा हा बौद्ध स्तूप. इथे खूप पेंटिंग आहे पण आता ते काळाच्या ओघात नष्ट होताना दिसत आहे. इथंच घेऊन समोर असं आणि ह्या आहेत काळाच्या ओघात नष्ट झालेल्या लेण्या पाहू शकता.